काय जाणू ह्याचे हलगल नाही काय बचकांडी हरकते बघा पण आवडतं काय तसं असं माका पण आवडतं. तर आज आम्ही व्हिडिओ चालू केलो. चला थांब तरी मी बोलतोय ना. तर काय जाणू आमचा आज व्हिडिओ बनवायचा हेतू काय, आज मी माझ्या बहिणीसाठी बनवतोय पिझ्झा म्हणून त्याची आम्ही खरेदी करून गेलो. बघा तर खरेदी करता करता 4 टी-शर्ट घेतलो. ते टी-शर्ट 150 तरी बरं काय बोलतो 150ला 150 नाही 150. कैसे मालूम पता है क्या, वो याशी ने बोला छोटा होती वो 1.5 होती तो मेरे को वो याद रहती. तो ऐसे ऐसा काहीतरी घ्यायचं होतं विसरतो आपण. अभी आ गए. आता ह्याच्यावरील आता ह्याच्यावरील केक घेऊचे होते. आपण बाहेर बघितलास चॅप्टर त्याच्या बहिणी असत किती सगळे चंगू मंगू असत, मग त्यांना पण घेऊक लागतले म्हणान एकच घेता या गपचूप आणि असं बाहेर खाऊया आणि घरी जाऊया. ठोकतं काय बघ काही जण डीमार्ट मध्ये तर झाला सगळा घेऊन आमचा. चला तर ह्या का टेडी बघूच्या. मग पिझ्झा कधी खातलो तर सांग अजून बनवचा. हा इधर 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 हे झालं ना घेऊन पिझ्झा मैदा टॉपिंगला काय पाहिजे. टॉपिंग्सला काय नाही, कांदा टमॅटो फक्त मका पाहिजे पण मका नाही आपल्याकडे. मका इकडे नाही भेटत आपल्या डीमार्टमध्ये. मको नाही भेटत. काही जण अशा प्रकारे आमची शॉपिंग झालेली आहे. या खादाड बाहेर इल्या खाऊक चालू केलेलं ना. यूज मी अडलेला आता कचऱ्यात बघितलं. माझी बहीण तशी चांगला. आणि आम्ही बिल कितीचा केलं माहीत आहे, 800चा 1000चा. आम्ही इल्लो फक्त पिझ्झाचा बेस घेऊक आणि सॉस आणि घेऊक 850चा बिल करून इलो. आमची तोंडा काय बंद राहायची नाही. जरा आमचा कॅमेरा अँगल जरा सांभाळून घ्यावा. तोंड चालूच आपला. आता मम्मी गाळी घालतली घरी जाऊन. तुमका फक्त इतकेच घेऊ सांगितलेलं 900चा बिल केलं. आता दाखवते तुमका घरी जाऊन रिॲक्शन. चला भेटतो घरी. तर काय जण इलो आम्ही किचन मध्ये आता पिझ्झा बनवू तोंड घेऊन तुमच्याजवळ. आता घेतलं मैदाचा पीठ आणि करूया त्या का मळूया. त्याच्यासाठी बनवतो पण त्याच मळताला बनव मळ. बेकिंग सोडा. आता थोडासा सामान टाकूया त्यात. जरासा खाऊचं सोडो बनवचं सोडा क्या पडती. अरे टाक रुक. खाऊचं सोडो. साखर जराशी साखर दही थांबतो. दोनच हातात मका मीठ. बघ फेसवर ग्लो येतोय. बघ हे देख हे देख मस्त बघ माका बोलूक देत नाही तुमच्याशी. बाथरूम मध्ये भिंत तोडूक लागतं. दोघाय शेमडे. आज आमच्यासोबत तिसरा माणूस पण असा. आपण शेफ असा. तर आपण आमच्यापेक्षा चांगलं जेवण बनवतो. दही टाकलं गोवर्धन दही. आता झाला दूध. बर्बाद करती फिर मेरे नाम से बोलती कि भाई समीक्षा को खाना नहीं आती.
मैदो खातो असं पोट फुगताला मग आधी धैर्य फुगले. आता मागेच तुमका बोललो की आम्ही मेडिकल स्टुडंट पण असे धंदे करतो. तर मेडिकल रवान दे जरा बाजू पाणी टाक. डब्बल बघतोय ह्या ठेवू तर कालचा घे ना. आमच्याकडे ना या सगळं असा ठेवू ते पाणी आहे त्याच्यात. या असा आमचा तिसरा व्यक्ती. हॅलो बोल ग बाय. इतक्या पण असं करू नको. तवसर मी कापते कांदो टोमॅटो आणि बाकी काय नाही. पाणी टाकायचं. जरा मको असतो तर नाही बरा. इथेच एवढं चिपकते पोटात जाऊन किती चिपकेल आतड्यात. बस बस लंग्स सॉरी काय करतोय इंटेस्टाइन्सला पावडर टाक. लंग्सला लावताला लंग्सला एवढे फेफडे जळवताला. त्याचा आवाज हो बाय टमाटरच नाही पत्रे. अरे हे पीठ टाका त्यात जरा हा जास्त झालं ते बोलते अजून टाक. तर काय टमाटर नाही आहे. 10 किलो भेटतं ते पण विरारला जावं लागतं. हर्षला पाठव ना असे 2-3 आंबे. शी हे बघ श्रुती जाऊ ना. तू मग ना आता का चांगलं मळत होते. मळ धर हे बंद कर. बघितलंस शी हे बघा कसं झालं तर बघा. मळलं आहे पण माझ्याकडे काढ कसं तरी वाटतं. आता ते तर गायजांनो अशा प्रकारे परत माझ्या हातात दिले ना मळूक आणि गेला थोडे खादडू. गायजांनो बघा मी पीठ मळलंय चांगला असा मऊशीर मळलंय. काय करतो बाबा आंघोळ घालतो. तेल तेल द्या जरा असं हातात. हात माझाच लागला स्टार्टिंगला ते समजलं. तर मी सांगलेलं आहे ते का की मी करतोय तर नको मी करतोय तर कर बोललंय आणि आता दिलंय माझ्या हातात परत. ते का तोंड टाकलाव माझा कसा जरासा दे जरासा म्हणा. तवसर मी कापते कांदे आणि टमाटे आमचे टमाटे संपलेले तर आधी आमका माहीतच नाही. तर आता भावाक पाट्या श्रुतिक पाठवलंय आमचा तिसरा मेंबर छोटू टमाटे आणून गेला. आता नंतर तवसर बारीक एकदम तवसर आम्ही करतो पीठ मळूचं काम. गायजानो कालची बिर्याणी काय झालेली गायजानो कालची टेस्ट लागली ना त्याच्यापेक्षा आता दुपारी आम्ही जेवलो होतीच. आमची थोडी बिर्याणी उरलेली मग आम्ही आज दुपारी गरम करून खाल्लो. कालच्या पेक्षा आज काय भारी लागली ती. सुंदर सुंदर अति सुंदर सुंदर अति सुंदर काय बोलतात चविष्ट एकदम चविष्ट अशी झालेली होती आमची. जरासा अजून तेल दे जरासा म्हणान दे नाही म्हणान दे नावाक दे बोललोय. हे असे काम डबल काम करून घेतात आम्ही. ते माझा पीठ मळून झालेला असा इतक्यासा मस्त पीठ मळलं आणि आता एका थोडा वेळ झाकून ठेवते. तर अशा प्रकारे काय झालं आता काय झालं होतं मी पीठ मळलंय तर बघा खाली पडान हसता पीठ मळलंय आणि कडे माझे शेगडे ठेवू केलं तर शेगडी अशी खाली झाली आणि त्याचा पाय तुटलो. आता 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 गाळी नाही आता आता सगळं आमका नरका पाठवतील या माझ्या जोडून ठेवते ते का फेविस्टिक पण आणू कोया. माझी काही गलती नव्हती आधीच पडलेलं ते सगळ्या बाबतीत मीच मध्येच येतोय गायजांनो मीच येतोय. काही केलं नसेल तरी मी खातले गावी खाऊचेच असेल. चला येतो गायजांनो आज माझी बहीण रडली कांदा कापताना वाईच काहीतरी पाणी. तर अशा प्रकारे अजून टमाटे इले नाहीत आमचे खडे टमाटे बनवून गेले काय माहित नाही पण कांदा कापून झालेला आहे.
पीठ मळून सुद्धा झालेलं आहे. ऑरिगॅनो, मी तुमका दाखवते आम्ही काय काय टमाटे येईस तर या बघा. काय मेयोनीज घेऊन येलो. परत या मिल्क मिक्सचा चीज, परत चिपको काय पिचकोचं केचप आणि पिझ्झा आणि पास्ता सॉस आणि दाणे आणू. इतकेच बसा. या सगळ्याचा बिल प्लस 4 टी-शर्ट 872 बिल झाला. 872 बघितला. पण ह्याच प्रकारे आम्ही तरी कमी झाला बिल. आम्ही पिझ्झा बेस घेऊ नाही. एक पिझ्झा बेस होतो 35 रुपीजचं. तर अशा प्रकारे त्यापेक्षा आम्ही मैदो आणलो. कितीचं होतं ते 31चं. 1 किलो इलो मैदो. 1 किलो घेऊन येलो. त्याच्यातच किती होतले असे तरी अजून मैदो राहिलो. त्यापेक्षा ह्या परवडला आमका. पण आणि हा घेऊन येलो आम्ही. तर असे कष्ट करूच लागलो आम्ही. कष्ट नाही ॲडजस्टमेंट. फुकणी काय ऑरिगॅनो. या फुकणी काय होतं. गायजांनो तुमका एक सांगूचा रावला की उद्या मी चाललाय माझ्या बहिणीच्या घरी. असे म्हणा पुरक करता आणि माझी सर्दी त्याका लागली आहे बिचारक. लोकांका सर्दी होता अडे आमका थंडीत सर्दीत होता अडे आमका गरमीत सर्दी होता. गरमीत तापा येतात एका नाकाची. काय झालं टमाटर इले असं. त्याच्या मागे पण एक सीन झाला असा. काय झालं माहिती आमची लाईफ ना बडी एंटरटेनिंग आहे. ह्यांका मी 50 रुपये दिलाय की टमाटर घेऊन यावं. हे अर्धा किलो टमाटर घेऊन येले. किती माहिती 10 रुपयात घेऊन येले. कसे तो माणूस फोनवर बोलत होतो आणि त्यानं परत 40 रुपयात केलं ह्यांका. तर हे 40 रुपये घेऊन येले परत. तर आता टमाटर कापूया. सगळं त्याचं मिश्रण करूया आणि तुमचं दाखवतोय. सगळे कापले असते. तिने कापले का बेइज्जती करती. हे डालीस मी हे कांदो यो कांदो टाकलाय ह्याच्यात. चीज कशाला फोडला तुम्ही. हे यो कांदो टाकलेलो असतो ह्यात. आता कापतोय टमाटर. कापतोय नाही कापता. मी माझ्या बहिणी काहीतरी विचारतोय. आता फिरायला येतोय मी. खडे नेतलो मका फिरूचा आणि तुमका पण फिरवताय मी. गरमी खाना बनते. कडे जाऊया सुट्टी. जीव द्या ओक माझं. गरमीत जीव द्या. अजून काप 2 जीवदानी म्हणतात. अरे रामा. हा दुसरा मका बीचवर नेऊचा कर्नाळा चला खडे हो चला पण बीचवर नेऊ त्याला. एक प्लॅन सरप्राईज प्लॅन आहे. आता सरप्राईज आवडतं. आणि तू सरप्राईज करायचं काय बनवलं. मी मेन चालत मग काय आवडतं ना. नाही मी मेन मध्ये थोडे किती जातोय. मला कबाब पाव खाऊ. थोडे ना काय जातो कबाब पाव नाही भेटत. असं वाटतं थोडे स्टॉल खोलू कबाब पाव मस्त. थोडे ना कबाब पाव मस्त भेटतात. थोडे भेटतच नाही. तो किती बघितलं कबाब पाव खाऊ घेतात म्हणजे माझ्या घराकडे येत नाही. थोडेच येऊन तर भेटतो जातो मला. परत गाडीला मी बोलू. मी गाणं बोलले तर सगळे माझं चॅनल अनफॉलो करून जाते. गाणी लाव स्पॉटिफायवर. तुझा बेसुरा मग ऐकायचं नाही. रात्रीची झोप येऊची नाही. लावू जा फोन आण जायचो. तो बघ तड्या बाहेर आवाज खडे तरी पडलेलो असतं तो माझं फोन. चार्जिंग बिया कोण बोलले असते. आता काढ ना. आता कसा काढू. ते काढ निवड. तांदूळ ते निवडा. एका गाणं सांगितलेलं आपल्याला काय करता बघायचा. कांदा टमाटर टाकलो. दाखव त्यांना. जरासा पिझ्झा सॉस बंद करतो. जरासा पिझ्झा सॉस पास्ता सॉस त्याच टाकतो. आता केचप. हे मला पिझ्झा सोबत असं खायला पाहिजे. हा ते पण देता. तर गाईजांना मी विसरते का दाखवत तुमचा.
तुझा बेस्ट रेडी झाला वाटतं. अरे अरे लाटूचा आता एका साईडला दोन साईडला हे बघा येईल माझा गोल. काय तेवढंच साईज घ्या. नाही एवढी कशावर ठेवू? ते ह्याच्यामध्ये कसं बनवतात? अगदी मी लहानपणी जेव्हा अगदी अंतर कॉक्रोचेस बघायचे तेव्हा ते नुसते असे 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 फिरवायचे. चला यावेळी मला शिकवता करते. मस्त मेयो आणि हा पिझ्झा सॉस पास्ता असं मिक्स करून ते मस्त असं स्प्रेड करताय. मला असं वाटतं हे घेऊया आणि आधीच टाकलं आधी तर रोस्ट करून घेतला पाहिजे. मस्तपैकी दाखव त्यांका कसं झालेलं असं किती चीजी बनवलंय मी. आता मी दाखवते तुमका. चला आता डायरेक्ट खाताना व्हिडिओ. काय झालं फायनली पिझ्झा मस्तपैकी रेडी असा. आता देऊया माझ्या सिस्टरला. ही शेमडी माझी छोटी बहीण. पडिओ कसं झालंय? तेच छान झालं. आता मी पण ट्राय करते. मस्त झालं. तुम्ही पण तरीसुद्धा त्यात आम्ही थोडंसं राहिलं कॅप्सिकम नाही टाकले कारण ह्या मॅडमला आवडत नाही म्हणून टाकलं नाही आणि कॉर्न आम्हाला भेटला नाही. तर त्याच्यामुळे आम्ही कांदा टोमॅटोमध्येच ॲडजस्ट करून खाल्ला. डन फॉर द डे. बाय बाय.